हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या YouTube चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। उद्या 9 फेब्रुवारी वार आहे शुक्रवार आणि उद्या आहे मौनी अमावस्या। तर या अमावस्येला दर्श अमावस्या असं सुद्धा म्हटलं जातं आणि प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या येत असते। तर आपल्या हिंदू धर्मामध्ये अमावस्या आणि पौर्णिमा या 2 दिवसांचं खूप महत्त्व असतं। तर या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीची सेवा करायची असते आणि काही उपाय सुद्धा करायचे असतात। त्यामुळे आपल्या घरातला इडापिडा नकारात्मकता दारिद्र्य गरिबी दोष आजारपण हे सुद्धा दूर व्हायला मदत होत असते। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी असाच एक प्रभावी उपाय शेअर करणार आहे। तर आपल्याला हा उपाय अमावस्येच्या दिवशी करायचा आहे। अशा ठिकाणी आपल्याला एक दिवा लावायचा आहे। त्यामुळे आपला 7 पिढ्यांचा पितृदोष असेल तर तो नष्ट होईल आणि त्यासोबतच आपल्या मुलांची घराची आणि आपल्या पतीची अगदी भरभरून प्रगती होईल। तर असा हा उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। तर अमावस्याच्या दिवशी स्नान आणि दान या 2 गोष्टींना अतिशय महत्त्व असतं। मौनी अमावस्याच्या दिवशी पवित्र गंगेवरती स्नान केल्यानं आपल्याला त्याचा पुण्यफळ हे प्राप्त होत असतं। पवित्र गंगेवरती स्नान केल्यामुळे आपल्याला देवांची कृपा ही प्राप्त होत असते आणि सर्व वाईट कर्म पाप ही सुद्धा आपली नष्ट होत असतात। त्यामुळे जर तुम्हाला शक्य झालं तर पवित्र गंगेवरती स्नान तुम्हाला करायचं आहे आणि या दिवशी तुम्हाला यथाशक्तीनुसार काही दान सुद्धा करायचं आहे। त्यामुळे पितृ हे आपल्यावरती प्रसन्न होत असतात आणि आपल्याला सुखी संसाराचा आशीर्वाद सुद्धा देत असतात। अमावस्येचा जो दिवस आहे तर तो यासाठी अतिशय फायदेशीर असतो। त्यामुळे आपल्या घराला किंवा व्यक्तीला जर पितृदोष लागलेला असेल तर घरामध्ये अनेक प्रकारच्या अडचणींचा आपल्याला सामना करावा लागतो आणि मग आपण कितीही जरी प्रयत्न केले तरी सुद्धा त्या अडचणी आपल्या दूर होत नाहीत। मग घरामध्ये खूप छोटी मोठी भांडणं होत असतील चिडचिडेपणा होत असेल घरामध्ये पैसा टिकत नसेल धनधान्य कमी पडत असेल किंवा तुमच्या घरामध्ये जर मुलं मुली लग्नाची असतील तर त्यांचा विवाह जुळत नाहीत कुंडलीमध्ये दोष असणं तर त्याचबरोबर त्या व्यक्तीची घरातल्या प्रगती न होणं नोकरीमध्ये यश मिळत नाही बिझनेस असेल तर तो चांगला चालत नाही नोकरी असेल तर तिथे प्रमोशन मिळत नाही इन्क्रीमेंट मिळत नाही आणि मुलं चिडचिडेपणा करतात सांगितलेलं ऐकत नाहीत मुलांना वाईट वळण लागतं व्यसन लागतं तर यासारख्या ज्या गोष्टी आहेत तर त्या आपल्या घरामध्ये पितृदोष असेल तर होत असतात। आणि म्हणूनच आपल्याला अमावस्येच्या दिवशी काही छोटे छोटे उपाय जे आहेत तर ते करायचे असतात जेणेकरून आपले पितृ जे आहेत तर ते आपल्यावरती प्रसन्न होतील आणि त्यामुळे प्रखर पितृदोष हा सुद्धा आपला नष्ट होईल। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी 2 उपाय शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। आणि चॅनलवरती जर नवीन असाल आणि तुम्हाला जर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघायला आवडत असतील तर चॅनलला पण नक्की सबस्क्राइब करा। एक उपाय तुम्हाला सकाळी करायचा आहे आणि दुसरा उपाय तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे। सकाळी उपाय करण्यासाठी तुम्हाला थोडंसं गव्हाचं कणिक मळायचं आहे। त्या कणकेमध्ये आपल्याला मीठ घालायचं नाहीये तेल घालायचं नाहीये आणि त्या कणकेचा आपल्याला दिवा बनवायचा आहे। या दिव्यामध्ये आपल्याला मोहरीचं तेल घालायचं आहे। आता मोहरीचं तेल नसेल तर इतर कुठलंही तेल घातलं तरीही चालेल जे पण तेल तुम्ही घालाल तर त्याच्यामध्ये तुम्हाला थोडीशी काळी मोहरी घातली तरीही चालेल किंवा पिवळी मोहरी टाकली तरीही चालेल। त्यानंतर तुम्हाला त्या दिव्यामध्ये जोडवात टाकायची आहे 2 वातींची मिळून 1 वात बनवायची आहे आणि ती जोडवात तुम्हाला या दिव्यामध्ये घालायची आहे। त्यानंतर त्याला थोडंसं तुम्हाला कुंकू लावायचं आहे त्या वातीला आणि ती वात आपल्याला लाल रंगाची बनवायची आहे किंवा कलावाचा धागा असेल तर त्याची सुद्धा तुम्ही वात टाकली तरीही चालेल। त्यानंतर हा दिवा घेऊन तुम्हाला शनी मंदिरामध्ये जायचं आहे। शनी मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला हा दिवा लावायचा आहे। त्यामुळे तुमच्या कुंडलीतला राहू केतू शनी आणि प्रखर पितृदोष यामुळे नष्ट होतो आणि तुमच्या जीवनातल्या सर्व अडचणी सुद्धा दूर व्हायला मदत होते। त्यामुळे अमावस्येच्या दिवशी शनिदेवांना तुम्हाला तेल सुद्धा अर्पण करायचं आहे। बऱ्याच वेळेला आपण मंदिरामध्ये तेल अर्पण करू देत नाहीत म्हणून हा उपाय तुम्हाला काय करायचा आहे तर शनी मंदिरामध्ये जायचं आहे। शनिदेवांना तुम्हाला प्रार्थना करायची आहे की तुमच्या जीवनातल्या सर्व अडचणी दूर होण्यासाठी तुम्हाला ही प्रार्थना करायची आहे। आता जर तुमच्या घराच्या आजूबाजूला शनीचं मंदिर नसेल तर मग मारुतीच्या मंदिरामध्ये सुद्धा तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल।
तर तुम्हाला काय करायचं आहे, या मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला हा दिवा लावायचा आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे। आता यानंतर दुसरा जो उपाय आहे जो तुम्हाला संध्याकाळच्या वेळेला करायचा आहे। दिवे आपण लावत असतो तर त्यावेळेला तुम्हाला हा उपाय करायचा आहे। तर बघा, त्यासाठी तुम्हाला दिवा घ्यायचा आहे। दिवा तुम्हाला कणकेचाच घ्यायचा आहे, गव्हाचं कणिक मळायचं आहे, मीठ न घालता, तेल न घालता तुम्हाला हे कणिक मळायचं आहे। आपल्या सर्व अडचणी दूर करण्यासाठी आपण जेव्हा उपाय करत असतो तेव्हा कणकेचे दिवे हे नक्की वापरण्याचा प्रयत्न करा, त्यामुळे आपल्या देवी देवता हे आपल्यावरती प्रसन्न होत असतात। तर सांगितल्याप्रमाणे तुम्हाला हा कणकेचा दिवा बनवायचा आहे। त्यामध्ये सुद्धा तुम्हाला कलाव्याची वात असेल तर ती घाला, नसेल तर मग तुम्ही कापसाची वात घातली तरीही चालेल। 2 वातींची मिळून तुम्हाला एक जोडवात बनवायची आहे आणि तुम्हाला या दिव्यामध्ये घालायची आहे आणि यात तुम्हाला वातीला थोडंसं कुंकू लावायचं आहे आणि ही वात आपल्याला लाल रंगाची बनवून घ्यायची आहे। त्यानंतर या दिव्यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेल घालायचं आहे। मोहरीचं तेल नसेल तर थोडीशी मोहरी तुम्हाला त्या तेलामध्ये टाकायची आहे आणि तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे। आता प्रज्वलित करायच्या वेळेला तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे, त्या प्लेटमध्ये थोडेसे तुम्हाला तांदूळ भरायचे आहेत आणि या तांदळावरती तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे आणि हा दिवा तुम्हाला तुमच्या घराची जी ईशान्य दिशा आहे तर तिथे तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे आणि तुम्हाला पितरांना प्रार्थना करायची आहे की तुमचं पितरांचं नाव घ्यायचं आहे। पितृ माहिती नसतील तर फक्त तुम्हाला पितृदेवता असं म्हटलं तरीही चालेल आणि तुम्हाला प्रार्थना करायची आहे की माझ्याकडून जर काही चुकलं असेल तर मला माफ करा आणि हा दिवा मी तुमच्यासाठी लावलेला आहे। तुमचा आशीर्वाद सदैव माझ्या कुटुंबावरती, माझ्या घरावरती राहू दे आणि माझ्या घरातल्या, माझ्या आयुष्यातल्या सगळ्या अडचणी नष्ट होऊ देत अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि घरातल्या प्रत्येक व्यक्तीने या दिव्याला नमस्कार करायचा आहे आणि असा हा एक उपाय तुम्हाला करायचा आहे। तर पहा, अमावस्येच्या दिवशी आपल्या घराच्या बाहेर आपले पितृ हे येऊन बसलेले असतात आणि ते पाहत असतात की मी ज्यांच्यासाठी एवढं मोठं साम्राज्य उभं केलं आहे तर ते माझ्यासाठी काही करतायत का किंवा माझ्या सेवा करतायत का। तर त्यांना प्रसन्न करण्यासाठी तुम्हाला हा दिवा अमावस्येच्या दिवशी तुमच्या घरामध्ये लावायचा आहे। दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे तर हे जे तांदूळ आहे तर ते तुम्हाला कावड्याला खाऊ घालायचं आहे किंवा तुम्हाला एखाद्या झाडाखाली फेकायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो सुद्धा एखाद्या झाडाखाली टाकून द्यायचा आहे। तर अशा पद्धतीने तुम्हाला या दिव्यांची विल्हेवाट लावायची आहे। सांगितल्याप्रमाणे तुम्ही हा उपाय उद्याच्या दिवशी नक्की आवर्जून करा, निश्चितच तुम्हाला याचं फळ हे प्राप्त होईल। तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।